तुम्ही नॉनव्हेजची सुद्धा चव विसराल असा एकदा सोयाबीन मसाला बनवून बघा, तेही आपल्या घरगुतीचा येतात. चला तर मग आपण झटपट रेसिपी बघूयात. इथे मी पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे सोयाबीन भिजवण्यासाठी. इथे पाणी आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायचं आहे. छान असं ते सर्व पाण्यामध्ये भिजवून ताट झाकून एक 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. आपलं सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत आपण भाजीचा मसाला बनवून घेऊया. इथे मी 2 मोठे कांदे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. 2 चमचे तीळ घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे आता मी तव्यामध्ये टाकून छान असं भाजून घेणार आहे काळपट रंगाचं होईपर्यंत. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी 1-2 चमचे तेल टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर छान असं हे सर्व भाजलं जातं. तोपर्यंत आपलं सोयाबीन इकडं भिजत ठेवलेलंच आहे. आपण गरम पाण्यामध्ये शक्यतो सोयाबीन आपल्याला भिजत घालायचं आहे, कारण ते छान आणि मऊ असं भिजलं जातं. तर तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने आपलं हे वाटणाचं साहित्य भाजून झालेलं आहे. थोडा वेळ आपण ते थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया. इथं तुम्ही बघू शकता आपलं सोयाबीन छान असं भिजलेलं आहे. त्याच्यातील पाणी अशा पद्धतीने आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे. तर आता अशा पद्धतीने सोयाबीन भिजून झाल्यानंतर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. इथे माझा व्हिडिओ स्किप झाला आहे, पण मी तुम्हाला प्रोसेस सांगते. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून ते छान असं 5 मिनटं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर इथं आपलं हे ग्रेव्हीचं साहित्य पण थंड झालेलं आहे. याची पण छान आपण पेस्ट बनवून घेऊया. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर चला तर पटकन आता भाजीला फोडणी देऊयात. भाजीला थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये मी 1 तमालपत्र टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकून छान असं जिरे तडतडून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता जिरे तडतडल्यानंतर इथे आपल्याला फोडणीला 1 मोठा कांदा टाकायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. तेही छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते तेलामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. एक 7 ते 8 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी काळं तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. ह्या भाजीला काही जास्त साहित्य टाकलेलं नाही, जेवढं आपण रेग्युलर वापरतो तेच मी टाकलेलं आहे. तेही छान परतून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. कमी गॅस करूनच आपल्याला त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे, जेणेकरून आपलं दही फुटणार नाही फोडणी दिल्यानंतर. दही छान परतून घ्यायचं, त्यालाही तेल सुटलं पाहिजे. तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही अशी मस्तपैकी तयार झालेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपले भाजून घेतलेले सोयाबीन, मिरची आणि हळदमध्ये फ्राय करून घेतलेलं सोयाबीन टाकायचं आहे. तेही छान मीठ टाकून परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची तेवढं गरम पाणी टाकायचं आहे. ह्या भाजीला आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही. थंड पाणी टाकल्यामुळं भाजीची चव पूर्णपणे बिघडते. त्यानंतर ताट झाकून 15 मिनिटं कमी गॅसवरती सोयाबीन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम भारी आणि भन्नाट अशी सोयाबीनची भाजी आपली तयार झालेली आहे. वरून भरपूर सारी कोथिंबीर मी टाकलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा. थँक्यू.